हालेलुया हालेलुया। क्यों ना हम एक वचन को देखेंगे, दूसरा तिमोथी इसका 3रा अध्याय उसका 16 और 17 वचन को अगर हम देखेंगे तो दुसरं तिमोथी याचा 3रा अध्याय 16 आणि 17 वचन आपण वाचून ऐकूया। प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो शिकवण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे, यासाठी की देवाचा मनुष्य तरबेज होऊन पूर्णपणे प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा। प्रभु का वचन कहता है, पण परमेश्वराचं वचन सांगतं, पवित्र शास्त्र में लिखा हुआ हर एक वचन प्रभु के प्रेरणे से लिखा हुआ है। परमेश्वराच्या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं प्रत्येक वचन हे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनुसार लिहिलं गेलेलं आहे। क्यों लिखा गया है? क्योंकि हमें समझना है, हमें अपने आप को सुधारना है, इसलिए का लिहिलं गेलंय तर ते आम्हाला समजून घेऊन आपल्यामध्ये सुधारणूक घडून आणायची। और प्रभु का वचन यहाँ पर ये भी लिखता है कि ये हमारे लिए लाभदायक है। आणि देवाचं वचन या ठिकाणी असंही सांगतं की हे आमच्यासाठी लाभदायक आहे। ये पूरे बाइबल में एक भी वचन ऐसा नहीं है कि ये जो मेरे लिए नहीं है, ऐसा हम वही बोल सकते हैं। आणि या संपूर्ण बायबल मध्ये, पवित्र शास्त्रामध्ये एकही वचन असं नाहीये की आम्ही म्हणू शकतो की हे माझ्यासाठी नाहीये। कोई वचन हमें मरम लगाता है, काही वचन आहेत जे आम्हाला मलम लावतात, कोई वचन हमें सुधारने के लिए हमें पॉइंट आउट करता है, आणि काही जी वचनं आहेत ते आम्हाला सुधारणुकीसाठी आम्हाला पॉइंट आउट करतात। कभी कभी ऐसे वचन भी आते हैं जो हमें दुख में हमारे साथ देता है, आणि काही वचनं अशी असतात जी दुःखाच्या वेळेला आमच्या सोबत असतात। हालेलुया हालेलुया हालेलुया। तो हर एक वचन हमारे लिए है। तर प्रत्येक वचन जे बायबल मध्ये आहे ते आमच्यासाठी आहे। हम सब मिलकर बोलेंगे, बाइबल में हर एक वचन मेरे लिए है। बायबल में हर एक वचन मेरे लिए है। ये हमारे समझने के लिए, सुधारने के लिए है। आणि हे आम्हाला समजण्यासाठी, आम्हाला सुधारण्यासाठी आहे। बोलिए, हम सब मिलकर बोलेंगे, यह मुझे समझने के लिए और सुधारने के लिए है। ये मुझे समझने के लिए और सुधारने के लिए है। वचन हमें सिद्ध बनाता है, वचन हमें सिद्ध बनाता है। वचन मेरे लिए लाभदायक है। वचन मेरे लिए लाभदायक है। हालेलुया हालेलुया हालेलुया। आज हम एक छोटी सी घटना को हम बाइबल में से देखेंगे, जिसे देखकर हम आज उसके ऊपर हम मनन करेंगे। आणि एक छोटीशी घटना आपण बायबल मधून बघणार आहोत आणि त्याच्यावर मनन करणार आहोत। वो हम निकालेंगे वचन लूका उसका 5वां अध्याय 1 से लेकर 11 वचन हम आणि लूक याचा 5वां अध्याय 1 ते 11 वचन आम्ही वाचून ऐकणार आहोत। आप स्क्रीन पर भी देख सकते हो, जिनके पास बाइबल है प्लीज आपके उंगलियां जहां पर ताई पढ़ रही है वहां पर रखे, हमारे साथ में चले। नंतर असे झाले की लोक समुदाय त्यांच्या भोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता। तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले, त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते। त्या मचव्यांपैकी एक शिमोनाचा होता। त्याच्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले। मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला। आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकर, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा। शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो। मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली। तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले। मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ती बुडू लागले। हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभुजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे। कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो व त्याच्या बरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते। तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेही विस्मित होते। तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिवू नकोस, इथून पुढे तू माणसे धरणारा होशील। मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले। हालेलुया। यहाँ पर हम देखते हैं कि प्रभु उसके प्रथम चेलों को यहाँ पर बुलाते हैं। या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वर त्याच्या प्रथम शिष्यांना या ठिकाणी पाचारण करत आहे। और हम यहाँ पर देखते हैं कि वहाँ पर यीशु मसीह आते हैं। वहाँ पर एक झील के किनारे 2 बोट लगे हुए थे और प्रभु आकर उनसे कहता है कि उनसे बात करते हैं। आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणी सरोवराच्या किनाऱ्याशी 2 बोटी उभ्या होत्या।
आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी येऊन त्यांच्याशी बोलू लागले. और जहाँ पर यीशु था वहाँ पर बहुत बड़ी भीड़ थी. आणि ज्या ठिकाणी येशू होता त्या ठिकाणी खूप गर्दी होती. और भीड़ उन्हें बहुत ही मतलब उनके ऊपर ऊपर आ रहे थे. उनको बताने के लिए प्रभु ने एक बोट का सहारा लिया. आणि ती जी गर्दी होती ती अंगावर येत असल्या कारणाने येशू ख्रिस्ताने एका बोटीचा सहाय्य घेतलं आणि तो त्याच्यावर उभं राहून त्यांच्याशी बोलू लागला. और वहाँ पर उन्होंने उपदेश किया लोगों को. हम यहाँ पर वचन में पढ़े कि वो प्रभु ने उपदेश देने लगा. आणि या ठिकाणी आम्ही वचनामध्ये पाहिलं की त्या ठिकाणी उभा राहून परमेश्वर उपदेश देऊ लागला. और उसके बाद में प्रभु को ऐसा लगा कि मुझे पतरस के लिए कुछ करना पड़ेगा. आणि मग ते केल्यानंतर येशू ख्रिस्तांना असं वाटू लागलं की आता आपण पेत्रासाठी काहीतरी करायला हवं. तब पतरस को उसने बोला कि थोड़ा गहराई में तू लेके चल. आणि मग पेत्राला तो म्हणाला की थोडा खोलामध्ये घेऊन चल. और वहाँ पर यीशु ने बोला कि तू जाल डाल. आणि त्या ठिकाणी खोलात गेल्यानंतर येशू म्हटला या ठिकाणी तुझं जाळं टाक. तभी पतरस को लगा होगा है ना. पतरस को ऐसा लगा होगा प्रभु हमने रात भर मेहनत की प्रभु ना हमने कुछ नहीं पाया. आणि मग पेत्राला असं वाटलं असेल की प्रभु आम्ही रात्रभर इतकं कष्ट केले तरी आमच्या हाती काही लागलं नाही. और मछुआरे हमेशा रात को ही फिशिंग के लिए जाते हैं. आणि आम्हाला माहिती आहे की मासेमार हे नेहमी रात्रीच्या वेळीच समुद्रावरती जातात मासे धरायला. और दिन में उन्हें बहुत कम मिलते हैं. कारण दिवसा त्यांना फार कमी मासे मिळतात. मगर यीशु के बोलने पे पतरस वहां पर बोलता है कि प्रभु सिर्फ तू बोल रहा है इसलिए मैं जाल को डालूंगा. परंतु येशूच्या बोलण्यावरून पेत्र या ठिकाणी म्हणतो की प्रभु गुरुजी तुम्ही आम्हाला सांगताय म्हणून मी ते करतो. और वहाँ पर हम देखते हैं कि बहुत सारे मछलियाँ उन्हें मिले. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की खूप मासे त्यांना मिळाले. और यहाँ पर लिखा है वचन में कि उनके जाल फटने लगे, उनके नाव डूबने लगे. आणि या ठिकाणी वचनामध्ये असं लिहिलं की एवढे मासे मिळाले की त्यांची जाळं फाटू लागले आणि त्यांची नाव डुबू लागली. और तब उन्होंने क्या किया. वहाँ पर हम देखते हैं कि किनारे में 2 बोट थे. आणि मग त्यांनी काय केलं की त्या ठिकाणी 2 बोटी आणखी होत्या. 2 नाव होते. तो एक में प्रभु खड़ा था या बैठा था उपदेश दे रहा था. उसके बाद में फिशिंग के लिए लेके गया. आणि एकामध्ये परमेश्वर त्या ठिकाणी उभा होता बसला होता तो उपदेश करत होता आणि नंतर ती नाव आतमध्ये घेऊन गेले. और दूसरी बोट वहीं पर किनारे पे खड़ी थी. आणि जी दुसरी बोट होती ती किनाऱ्यावर तशीच उभी होती. और इन्होंने क्या किया सिर्फ संकेत किया सिग्नल्स. आणि त्यांनी काय केलं फक्त संकेत त्यांना दिला. और तब वो बोट भी सहायता के लिए आ गया. तेव्हा ती बोट सुद्धा किनाऱ्यावरून आतमध्ये सहाय्य करण्याकरता आली. जब वो आई दोनों बोट को फिशेस से भर दिया गया. आणि जेव्हा ती बोट देखील आली तेव्हा दोन्ही नाव ज्या होत्या त्या माशांनी भरल्या. और दोनों बोट ऐसे हो गया इतना भर गया कि वो दोनों भी डूबने लगे. आणि ती दोन्ही बोट एवढ्या भरल्या की ते दोन्ही बुडू लागल्या. हालेलुया 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 हालेलुया. दोनों भी बोट डूबने के लिए तैयार हो गए थे. आणि दोन्ही ज्या बोटी होत्या त्या बुडू लागल्या होत्या. जब ये दृश्य को पतरस देखता है तो उसके जीवन में अद्भुत प्रकाशन मिलता है. आणि जेव्हा ह्या आपण पाहतो त्यावेळेस ते बोटी तो पेत्र पाहतो त्याला एक वेगळं प्रगटीकरण मिळतं. उसको लगता है कि प्रभु मैं पापी हूँ. आणि त्याला असं वाटतं की प्रभु मी तर पापी आहे. तू मुझसे दूर हो जा. तू माझ्यापासून दूर हो. और वहाँ पर उसके बाद में जहाँ बोट को लेकर वो किनारे पे आ जाते हैं. आणि जेव्हा ती बोट घेऊन ते किनाऱ्याला लगत येतात वहाँ पर उन्होंने बोट लगा दिया. आणि बोट लावली जाते. पता नहीं मच्छी भी वहीं पर छोड़ दिया होगा. माहित नाही मासे तिथं सोडून दिले असतील. क्योंकि लास्ट वचन में ऐसा लिखा है सब कुछ छोड़कर उसके पीछे हो लिए. कारण की शेवटच्या वचनामध्ये असं लिहिलंय की किनाऱ्यावर लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. ये सब कुछ छोड़कर जाने के पहले एक छोटी सी बात प्रभु वहाँ पर करता है. पण हे सर्व काही ते सोडून जाण्या अगोदर प्रभु एक छोटीशी गोष्ट त्या ठिकाणी करतो. प्रभु यीशु मसीह वहाँ पर बोलते हैं. प्रभु येशू त्या ठिकाणी बोलतात मत डर भिऊ नको. अब से तू मनुष्यों को जीवित पकड़ा करेगा. आतापासून तू माणसे धरणारा होशील. हालेलुया हालेलुया. हालेलुया. ये था हमने लूका 5 उसका 5वां अध्याय उसका पहले से लेके 11 वचन का स्टोरी हमने आणि पढ़ा. ही एक गोष्ट आम्ही पाहिली लूक याचा 5वा अध्याय 1 ते 11 वचनामध्ये. यहाँ पर हम देखते हैं कि ये गलील की झील थी. आणि या ठिकाणी आपण पाहतो गलीलाची तो सरोवर होता. या उसको तिबिरस की झील भी बोला जाता था. किंवा गेनसर येथील तो सरोवर असंही म्हटलं जातं.
इसको गेनेसरेत की झील भी, मतलब एक ही झील का नाम 3 तरह से वो बोलते थे। आणि एकाच सरोवराचं नाव 3 पद्धतीने ते घेत होते। ये झील बहुत अच्छा, मतलब मीठा पानी का झील था आणि गोड पाण्याचं ते सरोवर होतं। वो 13 मील लंबाई में और 8 मील चौड़ाई में था आणि 13 मैल लांब आणि 8 मैल रुंद ते होतं। इतना लंबा वो झील था, एवढे मोठं ते सरोवर होतं। इस झील के पास में हम देखते हैं कि मछली पकड़ने के लिए प्रभु उन्हें मदद करता है। आणि या सरोवरामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्त मासे धरण्याकरता त्यांना मदत करतो। ऐसी सेम घटना 2 बार होते हैं आणि अशा समान घटना 2 वेळा होतात। 2 बार होते हैं 2 वेळा होतात। एक बार तो जब प्रभु अपने शिष्यों को पहली बार चुनता है, लूका 5 में हमने देखा, तब होता है। एक घटना ही घडते ज्या वेळेला येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना बोलावतो, त्यावेळेस लूक 5 मध्ये ही घटना आम्ही पाहतो। दूसरी बार हम देखते हैं तो योहान का उसका 31 उसका अध्याय और उसका 1 से लेके 11 वचनों में हम देखते हैं। आणि दुसरी घटना जी आहे ती आम्ही पाहतो योहान 21:1-11 मध्ये। वहां पर हम देखते हैं कि कितने मच्छी पकड़ा उसका नंबर भी प्रभु ने वहां पर बताया बाइबल में। आणि त्या ठिकाणी आम्ही पाहिलं तर किती मासे धरले त्याचा आकडा देखील त्या ठिकाणी दिला गेलेला आहे। वहां पर लिखा है कि 153 मछलियां, बड़ी मछलियां उनके जाल में फंसे थे। आणि त्या ठिकाणी आम्ही लिहिलेला पाहतो की 153 मोठे मासे त्यांच्या जाळ्यात अडकलेले आहेत। मगर ये दोनों घटना सेम नहीं है, दोनों अलग अलग है। परंतु या दोन्ही घटना समान नसून त्या वेगवेगळ्या आहेत। क्योंकि दूसरी बार जब हम यूहन्ना के पुस्तक में देख रहे हैं, ये परमेश्वर उठने के बाद में और आरोहण होने से पहले के बीच में शिष्यों के साथ में मिलकर ये घटना होती है। आणि ही दुसरी घटना जी आहे पुनरुत्थानाच्या अगोदर ही घटना घडलेली आहे। ये झील एक व्यापार के लिए, अच्छे जल के लिए मुख्य केंद्र था। आणि हा जो सरोवर आहे एक व्यापाराचं प्रमुख केंद्र म्हणून ओळखलं जात और होतं। बहुत ही बिजी कोस्ट था, ये झील बहुत ही बिजी रहता था हमेशा। आणि हे जे समुद्र तट होता तो अत्यंत व्यस्त असा तट होता। और यहाँ पर हम देखते हैं कि ये घटना हमें चारों सुसमाचार में, जैसे मत्ती, मार्क, लूका, योहान, चारों में लिखा गया है। आणि ही घटना आम्ही पाहतो की मत्ती, मार्क, लूका आणि योहान या सगळ्यामध्ये लिहिलेले आहे। पर लूक ने अधिक विस्तृत से तरीके से उसने लिखा। परंतु लूक जो आहे त्यांनी विस्तृत प्रमाणावरती हे लिहिलेलं आहे। एक गनेसरेत जो झील थी सबसे बिझिएस्ट ट्रेडिंग कोस्ट था। आणि जे गनसरेतचे जो सरोवर आपण पाहत आहोत तो अतिशय व्यस्त असा तो सरोवर होता, कारण त्या ठिकाणी भरपूर व्यापार चालायचा आणि मासे धरले जायचे। और वहां पर हम देखते हैं कि 2 खाली बोट थे। आणि आम्ही पाहतो त्या ठिकाणी 2 रिकाम्या बोटी होत्या। हालेलुया, खाली बोट वहां पर हम देखने को मिलते हैं। अभी हमने बोला कि ये झील के किनारे पे ये बिजनेस का बहुत अच्छा, व्यापार का बहुत अच्छा सेंटर था, मगर हम देखते हैं कि ये 2 बोट खाली ही थे। आम्ही आत्ताच पाहिलं की हे जो तट होता हा व्यस्त होता, जो व्यापारासाठी प्रचलित होता, परंतु आम्ही पाहतो की 2 बोटी त्या ठिकाणी अशा होत्या ज्या रिकाम्या होत्या। अनसक्सेसफुल बोट्स, असफल नावे थे वो, ज्याला आम्ही अयशस्वी बोटी असं म्हणू शकतो। हालेलुया। इधर हम देखते हैं कि वो लोग अपने नेट्स को धो रहे थे, आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणी ते आपले जाळी धुत होते और वो मरम्मत कर रहे थे आणि ते डागडुजी करत होते। क्यों? क्योंकि उनको अगले रात को वापस जाना है, कारण की पुढच्या रात्री त्यांना पुन्हा जायचंय। वापस एक रात तो हमारी वेस्ट हो गई है, चलो हम अपने नेट्स को धो लेते हैं, उसकी मरम्मत करते ताकि हम वापस आज की रात वापस हम फिशिंग के लिए जा सके। आणि हाती काही लागलं नाही, एक रात्र तर आमची व्यर्थ गेली, चला आता आपण जाळी धुऊया, डागडुजी करूया आणि पुन्हा दुसऱ्या रात्री आम्ही मासे धरायला जाऊया। एक्चुअली देखा जाएंगे तो वहां पर जो थे वो बोट के ओनर्स थे, वो लोग बहुत ही असफल, उनका एक वेस्ट डे हो गया था, बहुत ही अनसक्सेसफुल डे था उनके लिए। आणि त्या कोळ्यांचं जर आम्ही पाहिलं की ते त्यांच्या हाती काही न लागल्यामुळं त्यांचा तो दिवस होता तो अयशस्वी असा होता आणि अयशस्वी ते होते। इन खाली नावों का उपयोग परमेश्वर ने किया, परंतु याच रिकाम्या बोटींचा उपयोग परमेश्वरानं केला। यही खाली बोट प्रभु ने उपयोग में लेके आया आणि ह्याच रिकाम्या बोटी परमेश्वरानं उपयोगात आणल्या। हालेलुया। एक बोट को प्रभु ने अपना मंच बना लिया।
एका बोटीला परमेश्वराने आपला मंच असं बनवला, पुलपिट बना लिया प्रभु ने, त्याने आपलं स्टेज बनवलं, क्योंकि वहां पर गर्दी इतनी थी और लोग उसके ऊपर गिर रहे थे। तो उसने क्या किया, एक बोट को जो सीमोन पतरस का था उसको बोला और उसको थोड़ा अंदर ले लिया और उसमें बैठकर प्रभु ने लोगों को उपदेश देना शुरू आणि किया। लोकांची गर्दी खूप असल्या कारणाने शिमोन पेत्राची जी बोट होती ती परमेश्वराने स्टेजच्या स्वरूपामध्ये त्याचा वापर केला आणि थोडंसं आतमध्ये नेऊन तो त्याच्यावर उभं राहून उपदेश करू लागला। हम तीसरे वचन को वापस देखेंगे आणि तिसरं वचन आम्ही पुन्हा एकदा पाहणार आहोत। लूक याचा 5वा अध्याय आणि 3रं वचन। त्या मत्स्यांपैकी एक शिमोनाचा होता, त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले। मग तो मत्स्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला। हालेलुया, हालेलुया। प्रभु उस नाव में बैठ गए, परमेश्वर त्या नावेमध्ये बसले और उसने उपदेश देने के लिए उसका उपयोग किया। आणि उपदेश देण्याकरता त्याने त्या नावेचा उपयोग केला। मगर दूसरी एक बोट थी जो किनारे पे ही थी। पण दुसरी आणखी एक बोट होती जी त्या किनाऱ्यालगतच होती। बाद में हम पढ़ते हैं कि जब उसको संकेत मिला वो मदद करने के लिए आ गया। नंतर आम्ही पाहतो की ज्यावेळेस त्या दुसऱ्या बोटीला इशारा देण्यात आला त्यावेळेस ती त्या ठिकाणी गेली। मगर यहाँ पर जो दोनों खाली नाव थी वो दोनों भी आशीषित हुए। पण या ठिकाणी आम्ही पाहतो की दोन्ही रिकाम्या बोटींना परमेश्वरानं आशीर्वादित केलं। यीशु ने पतरस के नाव को मंच बना लिया, येशूने पेत्राच्या नावाला मंच बनवला और लोगों को शिक्षण देने लगा आणि लोकांना त्यावर चढून शिक्षण देऊ लागला। उसी तरीके से त्याचप्रमाणे हमारे उत्पन्न को, आमचं जे उत्पन्न आहे, हमारे जो मालमत्ता है, प्रॉपर्टी है, आमची जी मालमत्ता आहे किंवा आमचं प्रॉपर्टी आहे, हमारी जो पोजेशंस है, संपत्ति है, आमची जी संपत्ती आहे, और जब हम अपने आप को, खुद को भी जब हम परमेश्वर के हाथों में दे देते आणि हैं, जेव्हा आम्ही स्वतः आम्ही परमेश्वराला समर्पित होतो, जब हम ऐसे करते हैं तो प्रभु अद्भुत तरीके से हमारा भी उपयोग करेगा, तर परमेश्वर आमचा देखील अशाच तऱ्हेने अद्भुतरित्या उपयोग करून घेईल और प्रतिफल भी देगा। आणि त्याचं प्रतिफळही आम्हाला देईल। ये हमने यहाँ पर देखा है, हे आम्ही या ठिकाणी पाहिलंय। वहां पर हमने 2 खाली बोट थे जिसकी उपयोग प्रभु ने किया, क्योंकि उन्होंने क्या किया, अपने आप को प्रभु के हाथों में दे दिया। या दोन्ही रिकाम्या बोटींचा उपयोग परमेश्वरानं केला का, कारण की त्यांनी स्वतःला परमेश्वराला समर्पित केलं, देऊन टाकलं, और उन्हें वो प्रतिफल भी मिला। आणि त्याचं प्रतिफळही त्यांना मिळालं। आज प्रभु हमसे यही करना चाहता आज है, परमेश्वर आमच्याद्वारे देखील हेच करू इच्छितो। प्रभु हमारे जीवन में भी यही करना चाहता है। परमेश्वर आमच्या जीवनामध्ये देखील हेच करू आज इच्छितो। आपके पास क्या है? आज तुमच्याकडे काय आहे? एम्प्टी बोट्स, रिकाम्या बोटी, कोई परवाह नहीं है, काय हरकत नाही, दे दीजिए परमेश्वर के हाथों देऊन में, टाका परमेश्वराच्या हातात, प्रतिफल प्रभु देगा। प्रतिफळ परमेश्वर देईल। हमको ऐसा लगता है कि हमारे पास में कुछ नहीं है प्रभु को देने के लिए, आम्हाला असं वाटतं की आमच्याकडे तर काहीच नाही प्रभूला देण्याकरता। खुद को दे दीजिए प्रभु के हाथों स्वतःला में, देऊन टाका परमेश्वराच्या प्रभु हातात, प्रतिफल देगा। प्रभू प्रतिफळ देईल। किस किस को प्रतिफल चाहिए? कुणा कुणाला प्रतिफळ हम हवंय? सबको प्रतिफल चाहिए। आम्हाला सर्वांना प्रतिफळ हम सब हवंय। सक्सेसफुल बनना चाहते आम्हाला हैं, सर्वांना यशस्वी व्हायचंय। भले हम अनसक्सेसफुल है अभी, कदाचित आम्ही आता यशस्वी असू, हम असफल है, आम्ही असफल असू, मगर जब हम अपने जीवन को प्रभु के हाथों में दे देंगे, पण जेव्हा आम्ही आमचं जीवन त्या परमेश्वराच्या हाती देऊ, प्रभु हमें प्रतिफल देगा। प्रभू आम्हाला प्रतिफळ देईल। हम 5वें वचन को पढ़ेंगे। यातलंच आम्ही 5वं वचन वाचूया। शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो। हालेलुया। हालेलुया। यहाँ पर सिमोन यीशु को बोल रहा है कि प्रभु मैंने रात भर मेहनत किया है। आणि तो शिमोन पेत्र त्या येशूला सांगत की प्रभू आम्ही रात्रभर कष्ट केलेत, अब क्या करूं प्रभु, मगर तू बोल रहा है ना तो मैं करता हूँ। पण आता तू म्हणतोस तर मी ते करतो। अपने बुद्धि से, अपने बल से अगर हम कोई भी काम करेंगे तो वो व्यर्थ है। आम्ही आमच्या बुद्धीने, आमच्या बळाने जर कुठलं कार्य केलं तर ते व्यर्थ आहे। हमारी सफलता का रहस्य किस में छुपा है पता है क्या आपको? आमच्या यशस्वीपणाचं किंवा सफलतेचं रहस्य कशात लपलेलं आहे माहिती आहे का? अगर हमारे काम को प्रभु का मार्गदर्शन मिलता है तभी हम उसमें सफल होंगे। जर आमच्या कामामध्ये आम्हाला देवाचं मार्गदर्शन असेल तरच आम्ही यशस्वी होऊ शकतो। प्रभु के द्वारा हमें निर्देशन मिलना बहुत जरूरी है। प्रभूकडून आम्हाला ते
त्या ठिकाणी प्रभूने ते आम्हाला सांगितलं गेलं पाहिजे. हालेलुया. वो भले आपकी सेवकाई होने दीजिए, आपके बिजनेस होने दीजिए, आपके जॉब होने दीजिए, हर एक चीज में अगर आपको यश चाहिए, उसका रहस्य है वो प्रभु के द्वारा मार्गदर्शन होना चाहिए. आणि तुमची सेवा असू दे, नोकरी असू दे किंवा तुमचा व्यवसाय असू दे, प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी होण्याचं रहस्य काय असेल, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराचं मार्गदर्शन तुम्हाला हवंय. हालेलुया. इसलिए पतरस ने जब अपने बोट को और अपने दिमाग को दोनों को साइड में रखा और प्रभु के हाथों में दे दिया. आणि जेव्हा पेत्रानं आपलं बुद्धी आणि आपली बोट बाजूला ठेवून ती देवाच्या हाती दिली, त्यावेळेस कार्य झालं. तब प्रभु ने उसके जीवन में सफलता को दिया. आणि त्यावेळेला परमेश्वराने त्याला सफलता दिली. हालेलुया. हम 6th वर्स पढ़ेंगे. त्यातलं 6वं वचन आपण वाचूया. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. हालेलुया. 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 यीशु खुद मछलियों का निर्माता है. येशू स्वतःच निर्माण करता परमेश्वर आहे. हालेलुया. हम भजन संहिता उसका 8वां अध्याय उसका 6 से 8 वचन अगर हम देखेंगे तो वहाँ पर क्लियरली लिखा है. स्तोत्र संहिता याचा 8वा अध्याय आणि 6 ते 8 वचन जर आम्ही वाचलं, स्तोत्र संहिता याचा 8वा अध्याय आणि 6 ते 8 वचन. तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहेस. तू सर्व काही त्याच्या पायांखाली ठेवले आहेस. शेरडे, मेंढरे, गुरे, ढोरे ही सारी, तसेच वनपशु, आकाशातील पाखरे व समुद्रातील मासे व जलचरात संचार करणारे सर्व प्राणी. हालेलुया. ये सब कुछ प्रभु के हाथ में था. उसके ऊपर का सत्ता परमेश्वर के हाथ में था. सर्वांपरवर्ती सत्ता परमेश्वराची होती. जब प्रभु उसको बोला गहराई में लेके चल और झाल को डाल, जेव्हा परमेश्वर येशू ख्रिस्त त्याला म्हणाला की तू खोलात जा आणि जाळं टाक, शायद मछलियां देख रहे होंगे नीचे. कदाचित मासे खालून बघत असतील. क्योंकि मैंने बोला वो मीठा पानी का झील था. कारण मी तुम्हाला सांगितलं की ते गोड्या पाण्याचं सरोवर होतं. क्लियर वाटर रहता है वहां पर. आणि त्या ठिकाणचं जे पाणी आहे ते एकदम शुद्ध आणि पारदर्शक. और जब यीशु मसीह वहां पर बोट में बैठकर उपदेश दे रहे तो शायद मछलियां भी आगे होंगे सुनने के लिए. आणि येशू ख्रिस्त तिथं उभं राहून उपदेश देत होते तर कदाचित मासे देखील आले असतील ऐकण्यासाठी. देखने के लिए आ रहे होंगे ना, अपने अपने जगह से भाग भाग कर हम देखेंगे प्रभु को. आणि आपल्या ठिकाणाहून पळत येऊन आम्ही प्रभूला बघूया म्हणून आले असतील. ऐसा हो सकता है ना. असं होऊ शकतं का? क्योंकि उसका निर्माण करता खुद वहां पर बैठा है, तो उस निर्माण करता को देखने के लिए वो भाग के आए होंगे. ज्याचा निर्माण करता स्वतः त्या ठिकाणी बसलेला आहे, त्याला पाहण्यासाठी नक्कीच ते धावत आले असतील. और प्रभु ने बोला होगा, अरे मछलियां पतरस के जाल में आ जाओ. आणि मग प्रभू म्हटला असेल, अरे माशांनो त्या पेत्राच्या जाळ्यामध्ये या. और वो खुशी खुशी आके उसमें फंस गए होंगे. आणि आनंदाने येऊन ते त्याच्यामध्ये फसले. ऐसा पहली बार हुआ होगा जब उन्होंने खुशी खुशी आके नेट में फंस गए. आणि असा पहिल्यांदा घडला असेल की आनंदाने जाऊन त्या जाळ्यामध्ये बसल्या. शायद उनको अपने निर्माणकर्ता को देखना होगा, उनको आतुर होगा उनका मन. कदाचित आपल्या निर्माणकर्त्याला पाहण्यासाठी त्यांचं मन आतुर झालं असेल. और वो बहुत ही बेसब्री से प्रभु को देखने के लिए आकर उस जाल में फंस गए. आणि अगदी ते जाऊन त्या ठिकाणी प्रभूला पाहण्यासाठी त्या जाळ्यामध्ये जाऊन बसले असतील. हालेलुया. अगर हम 5वें वचन में देखेंगे, 5वें वचन अगर हम पढ़ेंगे, 5वं वचन जर आम्ही वाचलं, त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की शिमोनाने त्याला उत्तर दिलं, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळे सोडतो. हालेलुया. यहाँ पर मैंने ये बोला कि पतरस एक अनुभवी मछुआ था. आणि या ठिकाणी मी सांगते की पेत्र जो होता तो अनुभवी मासेमार होता. और यीशु के सलाह को उसने मान लिया. आणि येशूचे जी सल्ला येशूने दिला ते त्यांनी लगेचच मान्य केला. क्योंकि यीशु पतरस के हिसाब से यीशु एक सुतार था. कारण पेत्र एक कारपेंटर था. तसं पाहायला गेलं तर येशू ख्रिस्तचा जो व्यवसाय होता तो एक सुतार होता. वो बोल सकता था कि प्रभु आपको नहीं पता, प्रभु सुबह को आप गहरे पानी में लेके जाने को बोल रहे, वहां पर मछली नहीं मिलेंगे. आणि मग तो त्याला म्हणू शकला असता की तुम्ही दिवसाच्या वेळेला मध्य खोलावरती घेऊन जाण्यासाठी सांगतात, त्या ठिकाणी त्यावेळेला मासे नसतील, नहीं मिलेंगे प्रभु, आणि मासे मिळणार नाहीत. सिर्फ रात को हम फिशिंग करते हैं परमेश्वर. आम्ही फक्त रात्रीच्या वेळी जाऊन मासेमारी मुझे करतो. बहुत अनुभव है. मला खूप अनुभव आहे या ऐसे कामाचा. बहुत सारे अनुभव मेरे जीवन में है. आणि असे बरेचसे अनुभव माझ्या जीवनामध्ये आहेत. लेकिन प्रभु, तरी प्रभू तू कहता है, तू म्हणतोस ना, इसलिए जाल को डालो, म्हणून मी जाळ टाकतो. एज अ रिजल्ट, आणि त्याचं काय उत्तर मिळालं? उसके जाले भर गए. त्याची जाळे भरले.
तो भी उसने उसके जाल इतना फटने को आ गया आणि था, एवढे भरले की त्याची जाळी फाटू लागली और उसकी नाव डूबने लगी। आणि त्याची बोट बुडू लागली। पतरस का नम्रता यहाँ पर दर्शाता या है। ठिकाणी पेत्राची नम्रता आम्हाला पाहायला मिळते। उसका पूर्ण आज्ञाकारिता हम यहाँ पर देख सकते हैं, त्याचं संपूर्ण आज्ञा पालन आम्ही या ठिकाणी पाहतो और उसके सीखने की क्षमता को हम यहाँ पर देखते आणि हैं। त्याची शिकण्याची वृत्ती, त्याची क्षमता आम्ही पाहतो। क्योंकि हम सीखने की मेंटालिटी कब रखते हैं, जब अपन पीसफुल माइंड में रहते हैं। आणि आम्ही शिकण्याची प्रवृत्ती कधी दाखवतो, जेव्हा आमचं मन शांत असेल। अगर आपके बच्चे बहुत ज्यादा गड़बड़ कर रहे हैं, बहुत ज्यादा हाइपर होकर खेल रहे हैं, वो टाइम पे अगर आप बुक्स लेके बिठाएंगे तो आपके बच्चे पढ़ेंगे? आणि खूप गडबड करत आहेत तुमची मुलं, खेळत आहे, गोंगाट करत आहे, अशा वेळेला तुम्ही त्यांना म्हटलं पुस्तक घ्या आणि बसतील या का? आपने उसको मारा, वो रो रहा है, तभी वो बैठ के पढ़ाई कर पाएगा? किंवा तुम्ही त्यांना मारलं आणि ते रडू लागले, त्यांना आता म्हटलं बस अभ्यासाला, बसणार आहेत का? क्योंकि पतरस ने बहुत ज्यादा असफलता को देखा था उस रात को। त्या रात्री पेत्राने पुष्कळशी अयशस्वीता पाहिली होती, मगर उसने उस सिचुएशन में भी अपने दिमाग को, अपने अनुभव को, अपने एक्सपीरियंसेस को साइड में रखकर सिर्फ प्रभु के बात को सुना। पण त्या प्रसंगी देखील परमेश्वर, त्या पेत्रानं आपला अनुभव, आपली क्षमता, आपला सर्व गोष्टी, आपले कष्ट बाजूला ठेवले आणि देवाचं ऐकलं। हालेलुया। आज पतरस के जीवन से हमें क्या मिलता है सीखने के लिए? आज पेत्राच्या जीवनामधून आम्हाला काय मिळतं शिकण्याकरता? प्रभु हमें नम्रता सिखाता है, प्रभु आम्हाला नम्रता शिकवतो, हमें आज्ञा पालन सिखाता आम्हाला है, आज्ञा पालन शिकवतो, हमारे अंदर सीखने की क्षमता को बढ़ाने का प्रभु सिखाता आणि है। आमच्या मधली शिकण्याची क्षमता वाढवण्याकरता प्रभु शिकवतो। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। क्या आप लोग सीखने के लिए तैयार हैं? तुम्ही शिकण्याकरता तयार क्या आहात? आज कुछ आप नया सीख रहे हो? आज तुम्ही काहीतरी नवीन शिकत आहात का? हम चौथा वचन अगर हम पढ़ेंगे तो, आणि त्याच्यामधलं चौथं वचन जर आम्ही वाचलं तर, आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा। हालेलुया। हालेलुया। अब प्रभु बोल रहा है कि गहराई में लेके चल, आता प्रभु म्हणतोय खोल पाण्यात घेऊन चल, गहराई में लेके चल, खोलात घेऊन चल, गहराई में लेके चल। खोलात घेऊन चल। यही गहरा पानी था जहां पर उसके जाल टूटने लगे और उसका नाव डूबने लगा। हेच ते खोल पाणी होतं ज्या ठिकाणी त्याची जाळे फाटू लागले आणि नाव बुडू लागली। इसलिए कभी कभी हमारे जीवन में हम गहराई में जाने के लिए डरते हैं, आणि आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये बऱ्याचदा खोलामध्ये जाण्याकरता घाबरतो। हम लोग किनारे में रहने को पसंद करते आम्हाला हैं, किनाऱ्यावरतीच राहणं बरं वाटतं सिर्फ किनारे को गले लगाकर बैठे रहते हैं आणि हम। किनाऱ्यालाच आपला जीवलग म्हणून त्या ठिकाणी बसून बस राहतो। इधर ही बहुत हो गया, किनाऱ्यापर्यंत बरं आहे, बास आहे, इसके आगे और मैं नहीं कर सकता, त्याच्या पुढं मी काही करू शकत नाही, और होगा नहीं मुझसे। अजून माझ्याच्यानी काही होणार नाही। हमको किराने में रहना पसंद है। आम्हाला किनाऱ्यावरच राहायला आवडतं। आपके बाजू वालों को बोलिए किनारा सोड़ा, बोलिए, जोर से बोलिए, गहराई में चलो, किनारा छोड़ना पड़ेगा अपने को। अगर हम किनारे में बैठे रहेंगे, गहराई में नहीं जाएंगे, तो हमारे जीवन में आशीष नहीं आणि आएगी। आम्ही किनाऱ्यावरच बसून राहिलो आणि खोलात गेलो नाही तर आमच्या जीवनामध्ये ते आशीर्वाद मोकळे वो होणार नाही। सिर्फ हमारे काम में, हमारे आशीष में ही नहीं, फक्त आमच्या कामामध्ये की आमच्या आशीर्वादातच नाही, हमारे विश्वास में भी हमको गहराई में जाना आम्हाला है। आमच्या विश्वासामध्ये देखील खोलवर जाणं गरजेचं आहे। क्योंकि जब तक हम उस गहराई में, विश्वास में नहीं जाएंगे, हम उस पहाड़ को हटते हुए नहीं देख जोपर्यंत पाएंगे। आम्ही विश्वासामध्ये खोलवर जाणार नाही तोपर्यंत आमच्या जीवनातले पहाड आम्हाला सरकताना दिसणार और नाही। प्रभु को हम किसी बात से खुश नहीं कर सकते, हमारे विश्वास के द्वारा हम प्रभु को खुश कर आणखी सकते कुठल्याच हैं। गोष्टीने आम्ही परमेश्वराला खुश करू शकत नाही, केवळ आमच्या विश्वासाच्या द्वारेच आम्ही परमेश्वराला खुश करू शकतो। आज हमारी पीड़ा की गहराई है, हमारे जीवन, सबके जीवन में पीड़ा है, आज आमच्या जीवनामध्ये पीडा आहेत, प्रश्न आहेत, दुख है, उसकी अलग गहराई है, आणि दुःख आहेत, आणि फार नुकसान है, उसकी अलग गहराई है। नुकसान आहे, त्याचे खोलवर नुकसान देखील खोलवर आहे। जब हम उस गहराई में जाएंगे, जेव्हा आम्ही त्या खोलामध्ये जाऊ, हमारी झाल भी भर जाएंगे, आमचे जाळे देखील भरतील। हम किनारे ही पकड़ के बैठेंगे आम्ही किनारेच धरून बसलो तो हमारी जाल कैसे तर भरेंगे? आमची जाळे कसे भरतील? गहराई में जाने के लिए सबको डर लगता है। खोलामध्ये जाण्यासाठी सगळ्यांना भीती वाटते। एक्चुअली भी हम अगर बीच पे भी गए तो मेरे को बहुत डर लगता है अंदर अंदर जाने के लिए। आणि समुद्र किनाऱ्यावर जरी गेलो आपण आतमध्ये जाण्यासाठी भीती वाटते। मगर प्रभु यहाँ पर बोलता है कि गहराई में चल, पण या ठिकाणी परमेश्वर म्हणतोय की तू खोलवर चल। और वो बोट अगर किनारे में ही लगे रहते
क्या वो आशीष को पाते? जर त्या बोटी किनाऱ्यालगतच लागून राहिल्या असत्या तर त्यांना आशीर्वाद मिळाला असता का हो? जब हम भर जाएंगे तब हम फलदायी बनेंगे। जेव्हा आम्ही भरू त्यावेळेस आम्ही फलदायी होऊ। और हम जैसे फलदायी होंगे जो हमारे साथी है हम उनको भी ब्लेस करेंगे। आणि आम्ही फळदायी झालो तर आमच्या सोबतचे जे आहेत ते देखील फळदायी आमच्याद्वारे होतील। हम छठा वचन अगर हम पढ़ेंगे, 6वं वचन जर आम्ही वाचलं त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली। हालेलुया, हालेलुया। मैं इसके ऊपर ज्यादा स्ट्रेस करना चाहती मी हूँ। याच्यावर जास्त भर देऊ इच्छिते। उनके जाल फटने लगे, त्यांची जाळी फाटू लागली, उनके नाव डूबने लगे। त्यांची नाव बुडू लागली। उनके जाल फटने लगे, त्यांची जाळी फाटू लागली, उनके नाव डूबने आणि लगे। त्यांच्या नावा बुडू लागल्या। फटने लगे, फाटू लागले, कन फटा नहीं, पण फाटले नाही। डूबने लगे, बुडू लागले, मगर डूबा नहीं। पण बुडाले नाही। इसके अंदर का सच्चाई को अगर हम देखेंगे तो त्यामधलं सत्यता आम्ही जर पारखली, कभी कभी हमारी सेवकाई की नाव भी प्रभु कहता है ये काम करो, आणि कधी कधी आमच्या सेवा कार्याची जी नाव आहे प्रभू आम्हाला सांगतो की तुम्ही हे काम करा, और वो हम काम पूरे दिल से करने लगते आणि हैं पूर्ण मनानं आम्ही मग ते काम करू लागतो, और हमारी नाव डूबने लगती है। आणि मग ते करता करता आमची नाव बुडू लागते। अच्छा लगता है अपने को डूबना? आणि बुडायला बरं वाटतं का हो सगळ्यांना? बिल्कुल नहीं, नाही। है ना? डूबना किसी को नहीं पसंद। बुडणं कुणालाच आवडत नाही। कितना हमको स्विमिंग भी आए फिर भी हमको डूबना पसंद आणि नहीं किती है, आम्ही चांगले पोहणारे असो तरी आम्हाला बुडायला आवडत नाही, है ना? मगर एक बार सोचिए ऐसा, वो कितना आनंददायक अड़चन है जब प्रभु हमारे नाव में है और हमारी नाव डूब रही है। आणि कधी विचार केला तर ती जी समस्या, तो प्रश्न इतका चांगला आहे की ज्या नावेमध्ये आम्ही आहोत प्रभू देखील त्या ठिकाणी आहेत, ती बुडण्यापासून आम्हाला वाचवण्याकरता। डिलाइटफुल प्रॉब्लम्स, मतलब आनंददायक समस्याएं हमारे जीवन में आते हैं। आनंददायक समस्या देखील आमच्या जीवनामध्ये येतात जब प्रभु खुद हमारे नाव में बैठा है, जेव्हा स्वतः प्रभू आमच्या नावेमध्ये विराजमान होतो। और हमको किस बात की डर है? मग आम्हाला कशाची भीती? क्योंकि यहाँ पर लिखा है कि उनके नाव डूब रहे थे और उनके जाल फट रहे थे, मगर फटे नहीं, डूबे नहीं। कारण या ठिकाणी असं लिहिलंय की त्यांच्या जाळे फाटू लागले आणि त्यांची नाव बुडू लागली, पण ना त्यांचे जाळे फाटले ना त्यांची नाव बुडाली। हालेलुया। अगर हमको ऐसा लगता है कि हमारी सेवकाई या हमारी काम या हमारी बिजनेस डूब रही है, जर आम्हाला असं वाटतं की आमची सेवा, आमचं काम, आमचा व्यवसाय बुडत आहे, आपके नाव में प्रभु को आमंत्रित करिए। तुमच्या नावेमध्ये त्या प्रभूला आमंत्रित करा, वो कभी डूबेगा ही नहीं, आणि ते कधीच बुडणार नाही। ये आपका सफलता का रहस्य आणि है, हे तुमच्या यशस्वीपणाच्या मागचं, ये हमारी यश की रहस्य है। हे यशामागचं गुपित आहे। अगर हम प्रभु को साइड में रखते हैं तो हम डूबेंगे। जर आम्ही प्रभूला बाजूला ठेवलं तर आम्ही नक्की बुडणार आहोत। हम 8वें वचन को अगर पढ़ेंगे तो 8वं वचन आपण वाचूया। हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे। जब ये इतना बड़ा चमत्कार को पतरस ने देखा, जेव्हा एवढा मोठा चमत्कार होताना पेत्रानं पाहिला, पतरस को एक एहसास हुआ। पेत्राला एक जाणीव झाली। हमको भी ऐसा एहसास होना जरूरी है। आम्हाला देखील अशी जाणीव होणं जब गरजेचं हम आहे। उस राजाओं के राजा को और उसके सुंदरता को जब हम निहारते जेव्हा हैं, आम्ही त्या राजांच्या राजाला आणि त्याची सुंदरता आम्ही निहारतो, यहाँ पर पतरस को अपनी कमी, अपनी घटी उसको दिख रहा था, त्यावेळेला पेत्राला आपल्यातली कमतरता, आपल्यातली उणीव जाणवत होती। क्योंकि वहां पर ये बोल रहे, हे प्रभु तू मेरे पास से जा, क्योंकि मैं पापी मनुष्य हूँ। पण या ठिकाणी लिहिलेलं आहे की पेत्र त्याला म्हणतो की प्रभू तू माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे। वहां पर यीशु ने उसको पॉइंट आउट नहीं किया। त्या ठिकाणी येशूने त्याला पॉइंट केलं नाही किंवा त्याला बोलला नाही। तू पापी है करके प्रभु ने उसको एहसास नहीं दिलाया, आणि तू पापी आहे अशी जाणीव परमेश्वराने त्याला करून दिली नाही, सिर्फ उसकी प्रेजेंस उसको एहसास दिलाया। फक्त त्याच्या अस्तित्वानंच त्याला जाणीव झाली की तो पापी आहे। हम यशाया के बारे में भी एक वचन पढ़ते हैं तो बहुत अच्छी तरीके से वो लिखता है। आणि यशायामध्ये देखील आपण ते वचन वाचलं तर त्या ठिकाणी देखील यशाया 6 उसका 5th वर्स अगर हम देखेंगे तो यशाया याचा 6वा अध्याय आणि 5वं वचन, तेव्हा मी म्हणालो, हाय हाय माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि बेशुद्ध ओठांच्या लोकात राहतो, अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो, आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज झाला
मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. हालेलुया. यहाँ पर एशिया को एक दर्शन मिला. या ठिकाणी यशायाला एक दर्शन मिळालं. जब उसने स्वर्गीय उस राजाओं के राजा को उसने जब देखा, ज्या स्वर्गीय राजांच्या राजाला त्यानं पाहिलं, तब प्रभु ने उसे पॉइंट आउट नहीं किया, त्यावेळेस देखील परमेश्वरानं त्याला काही बोलला नाही, मगर उसको खुद एहसास हुआ कि मैं अशुद्ध होठ वाला हूँ और ऐसे लोगों के बीच में रहता हूँ जो अशुद्ध होठ वाले हैं. त्याला स्वतःला ही जाणीव झाली की मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकात मी राहतो. इसलिए उसको खुद एहसास, जब उसके प्रेजेंस में वो एंटर हुआ, उसको खुद एहसास हुआ कि मैं अशुद्ध होठ वाला हूँ. जेव्हा त्या राजाधिराजा परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तो गेला, त्यावेळेस स्वतःला त्याला ही जाणीव झाली. हालेलुया. हालेलुया. अगर हमारे जीवन में हमारी कमी घटिया हमें खुद को देखनी है तो हमें उसके उपस्थिति में रहना है. जर तुम्हाला आपल्याला आपल्या जीवनामधल्या कमतरता उणीवा जाणवून घ्यायच्या असेल तर आम्हाला त्याच्या सानिध्यामध्ये जाणं गरजेचं आहे. जबकि हम देखते हैं कि पत्रस एक साधारण रोजगार था, एक साधारण एम्प्लॉयमेंट थी उसकी. आणि जेव्हा आम्ही पाहतो पेत्र एक सर्वसाधारण मासेमार होता. जैसे मसीह ने उसे मनुष्यों को पकड़ने वाला बुलाया, पण परमेश्वराने त्याला माणसे धरणारा असं म्हटलं. कंप्लीटली उसका प्रोफेशन प्रभु ने चेंज कर आणि दिया. संपूर्ण त्याचा व्यवसायच परमेश्वराने बदलून टाकला. हालेलुया. उसका नजरिया प्रभु ने बदल दिया. त्याची नजर परमेश्वराने बदलून टाकली. हम जब सेवकाई के लिए, काम के लिए प्रभु के मार्गदर्शन को जब हम प्रतीक्षा करते हैं, जेव्हा आम्ही सेवेसाठी परमेश्वराच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा करतो, वाट पाहतो, जो कुछ तुम्हारे हाथ में आ सकता है वो सब कीजिए. जो कुछ आपके हाथ में आ जाएगा वो काम को कीजिए. आणि जे काही परमेश्वर तुम्हाला काम सोपवेल ते तुम्ही करा. जो कुछ तुमको मिले उसे करे. जे काही तुम्हाला मिळेल ते तुम्ही करा. क्योंकि यहाँ पर से अनाउंसमेंट होती है, ये सेल ग्रुप लीडर्स की मीटिंग है, ये फील्ड ऑफिसर्स की मीटिंग है. आणि या ठिकाणी अनाउन्समेंट होती, ही सेल ग्रुप लीडर्सची मीटिंग आहे किंवा फील्ड ऑफिसर्सच्या लीडर त्यांची मीटिंग आहे. वॉलंटियर्स की जरूरत है, आम्हाला आणखी व्हॉलंटियर्सची गरज आहे. हमको ये जरूरत है, हमको वो जरूरत है, आम्हाला ही गरज आहे, आम्हाला ती गरज आहे. जब आपको पता चलता है, तुम्हाला हे माहित पडतं, आप जो कर सकते हो वो कीजिए. तुम्ही जे काही करू शकता ते तुम्ही करा. आप जो कर सकते हो वो कीजिए. जे काही तुम्ही करू शकता ते करा. अपनी पूरी ताकत से कीजिए, आणि आपल्या पूर्ण शक्तीने करा. अपने पूरे दिल से कीजिए, पूर्ण मनाने करा. आप ऐसे कीजिए कि जो आप प्रभु के लिए कर रहे आणि हैं. असं म्हणून करा की जे काही मी करत आहे ते प्रभूसाठी कोई करत आहे. मनुष्यों के लिए हम नहीं कर रहे हैं. कुठल्याही मनुष्यासाठी आम्ही करत नाही. हम मनुष्यों को प्लीज करने के लिए नहीं कर आम्ही रहे हैं. मनुष्याला आनंदी करण्यासाठी नाही करत आहोत. हम प्रभु को, अगर हम मनुष्यों के लिए भी कर रहे हैं ऐसे समझिए कि मैं प्रभु के लिए कर रहा हूँ. आणि मनुष्यासाठी जरी करत आहे असं समजा की मी प्रभूसाठी करत आहे. ये मैं नहीं बोल रही हूँ, प्रभु का वचन हे कहता मी है. नाही म्हणत आहे, देवाचं वचन असं हम सांगतं. देखेंगे कोलोसी, उसका कोलोसी को लिखा हुआ पत्र, उसका 3रा अध्याय, उसका 23 and 24 वर्सेस अगर हम देखेंगे तो. आणि कलसेकरास पत्र याचं 3रा अध्याय 23 आणि 24 वचन आपण वाचूया. आणि जे काही तुम्ही करता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल, हालेलुया. हे तुम्हाला माहित आहे. हालेलुया. यहाँ पर लिखा है कि प्रभु आप लोग जो भी काम करें मन लगाकर करें, मानो मनुष्य के लिए नहीं बल्कि प्रभु के लिए काम कर रहे आणि हो. या ठिकाणी लिहिलंय की जे काही तुम्ही करता ते मनपूर्वक करा आणि ते मनुष्यासाठी नाही तर प्रभूसाठी करतो म्हणून करा. क्योंकि आप जानते हो कि प्रभु पुरस्कार के रूप में आपको विरासत प्रदान करेगा. कारण की तुम्हाला हे माहित आहे की वतन रूप प्रतिफळ तुम्हाला प्रभूकडून मिळेल. हालेलुया. हालेलुया. विरासत, वतन, विरासत, वतन. हालेलुया. छोटी छोटी बातें प्रभु देकर, हमें चॉकलेट देके, बिस्किट देके हमें खुश नहीं करेगा. आणि परमेश्वर आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी, चॉकलेट गोळ्या देऊन खुश नाही करणार. प्रभु बोल रहा है मैं विरासत तुम्हें दूंगा. प्रभू म्हणतो मी तुम्हाला वतन देईन. हालेलुया. 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 कितने लोगों खुश है कि प्रभु हमें विरासत दे रहा है. ये हमको जब भी मिलेगा जब हम निस्वार्थ होकर उस काम को करेंगे और प्रभु के लिए करेंगे. आणि त्यावेळेसच आम्हाला हे वतन मिळेल जेव्हा आम्ही निस्वार्थीपणाने प्रभूसाठी हे कार्य करू. हम देख रहे थे अशोक दादा बहुत दिन से हमें टाइटैनिक के बारे में बोल रहे थे. बऱ्याच दिवसापासून पास्टर आम्हाला टायटॅनिक विषयी शिकवत आहे. मतलब पानी है, बोट है, शिप है. म्हणजे पाणी आहे, बोट आहे, जहाज आहे. इसलिए मैं भी उसके करीब करीब में लेके जा रही हूँ आपको. आणि म्हणून मी तुम्हाला त्याच्या जवळ जवळ घेऊन जाते. हालेलुया. हालेलुया. एक जहाज को
पलटाने के लिए स्टीयरिंग व्हील जैसा रहता है, मगर उसके नीचे एक रडर करके एक परिकर रहता है, एक इट्स अ मशीन, एक इट्स अ पार्ट ऑफ द शिप. एक जहाजाला वळवण्याकरता त्याचं जे स्टेअरिंग आहे ते असतं, पण खाली एक असं मशीन बसवलेलं असतं ज्याने त्याला दिशा बदलता येते, पतवर बोलते हैं उसको हिंदी में, किंवा त्याला वल्हव असं म्हणतात. हाँ. तो वो क्या करता है, वो शिप को डायरेक्शन देता है. आणि ते वल्हव काय करतं की त्या जे बोट आहे त्याला दिशा दाखवतं. और उसको अगर पलटाना है तो ऊपर से वो स्टीयरिंग घुमाते हैं, तो फिर वो अपने डायरेक्शन को चेंज करता है, तब शिप अपने डायरेक्शन को चेंज आणि करता जेव्हा ती है. छोटीशी बोट आम्हाला वळवायची असते ते वल्हव अशा तऱ्हेनं त्या पाण्यावरती फिरवलं जातं आणि मग त्या बोटीला दिशा मिळते. अगर ये साइड में जाना है तो वो वापस ये साइड में घुमाएगा, तो तब वो बाजू को घुमेगा. आणि एक ज्या बाजूला त्याला फिरवायची त्या बाजूने त्याच्या उलट दिशेने तो ते जे वल्हव आहे ते फिरवतो. मगर आप एक बात मुझे बोलिए, पण एक गोष्ट सांगा, अगर जहाज हिल रहा नहीं है, स्थिर है एक जगह पर, जर ते जहाज हलत नाहीये, एकाच ठिकाणी थांबू नये, तब वो डायरेक्शन दे पाएगा, त्यावेळेस ते दिशा दाखवू शकेल का, तब वो पलटा पाएगा. त्यावेळेस ते वळू शकेल का. जब जहाज मूवमेंट में रहता है, जब वो मोशन में रहता है, गति में रहता है, तब उसको हम डायरेक्शन दे सकते आणि हैं. ज्या वेळेस ते गतीमध्ये असतं किंवा चालत असतं त्यावेळेला आपण त्याची दिशा बदलू शकतो. हालेलुया. हालेलुया. अगर इसको आपके जीवन से आप कनेक्ट करेंगे, जर ही गोष्ट आपल्या जीवनाला तुम्ही जोडाल, प्रभु का मार्गदर्शन हमें जब भी मिलेगा तब हम गति में रहेंगे. जे परमेश्वराचं मार्गदर्शन आहे ते आम्हाला तेव्हाच मिळेल ज्या वेळेस आम्ही चालत असू, हम गतीमध्ये असू. अगर हम हलचल ही नहीं कर रहे तो प्रभु हमें मार्गदर्शन नहीं जर देगा. आम्ही हालचालच नाही केली तर प्रभू आम्हाला मार्गदर्शन करणार कसं. पतरस के बोट किनारे में था, प्रभु ने उसे हलचल करवाई, बोले गहरा पानी में लेके चल. त्या पेत्राची बोट किनाऱ्यालगत लावलेली होती आणि परमेश्वराने त्याला सांगितलं या बोटीची हालचाल कर आणि तिला खोलात घेऊन चल. हालेलुया. तब जाके प्रभु ने उसे डायरेक्शन दिया, आणि तेव्हा जाऊन परमेश्वराने त्याला दिशा दिली, मार्गदर्शन केलं, तब उसे आशीष मिली. आणि मग त्याला आशीर्वाद मिळाला. आपके बाजू वाले जो है उनको देखिए एक बार, बोला हलचल करा, हलचल करा. स्थिर रहेंगे तो प्रभु का मार्गदर्शन नहीं मिलेगा. स्थिर राहाल तर देवाचं मार्गदर्शन मिळणार नाही. स्थिर मतलब मैं अलग तरीके का स्थिर मत लीजिए, मतलब हम आप पर कुछ हलचल नहीं कर रहे हैं. स्थिर म्हणजे असं वेगळ्या अर्थाने घेऊ नका. स्थिर म्हणजे स्टेबल नहीं. स्तब्ध राहू नका. हाँ, स्टेबल रहिए, बट हमारे जीवन में काम होना चाहिए, हम कुछ ना कुछ हलचल करना चाहिए, तब जाके प्रभु हमें मार्गदर्शन देगा. विश्वासात राहा, पण स्तब्ध राहू नका की तुम्ही काही हालचालच करणार नाही, काही कामच प्रभूचं करणार नाही. हालेलुया. हालेलुया. आज हम हलचल करने वाले आज आम्ही बनेंगे. हालचाल करणारे होणार आहोत. हमारी हलचल इतनी होगी कि पूरी वाघोली हिल आणि जाएगी. आमची हालचाल एवढी होईल की अख्खी वाघोली हलून जाईल. हालेलुया. हालेलुया. क्योंकि हम एक 10,000 के काउंट में आएंगे. कारण की आम्ही एक एक जण 10,000ला भारी पडू. हालेलुया. 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 जितना बड़े मीटिंग में इवेंजलिज्म में हम प्रभु का सुवार्ता को नहीं फैला सकते, उतना हम 1-to-1 इवेंजलिज्म में फैला आणि सकते जितक्या हैं. मोठ्या सभेमध्ये आम्ही देवाची सुवार्ता सांगू शकत नाही, तितकी आम्ही आपल्या शब्दाने व्यक्तिगतरित्या आम्ही ती देवाची सुवार्ता सांगू शकतो. कितना अच्छा है एक आत्मा मसीह में लेके आना. किती चांगलं आहे एखादा आत्मा प्रभूच्या राज्यामध्ये घेऊन येणं. कितना अच्छा है हम अनंत काल में एक आत्मा को लेके आ रहे हैं, किती जीत चांगलं रहे आहे हैं. की आम्ही देवासाठी आत्मे जिंकत आहोत आणि त्यांना सार्वकालिक जीवनाकडे घेऊन येत आहोत. कितना अच्छा है प्रभु हमें संधि दे रहा है जिसका तुलना हम कभी नहीं कर आणि सकते. किती चांगलं आहे की परमेश्वर आम्हाला संधी देते ज्याची आम्ही तुलना कशाशीच करू शकत नाही. हम बाकी किसी काम से हमारी सेवकाई को तुलना कर ही नहीं सकते. आम्ही बाकी कुठल्या कामाची सेवेसोबत आम्ही तुलनाच करू शकत नाही. मुझे एक आश्चर्य होता है, क्यों प्रभु ने मछुआरों को पकड़ा और बोला कि मैं तुझे मनुष्यों को पकडणे आणि वाला या बनाऊंगा. गोष्टीविषयी मला नेहमीच आश्चर्य वाटतं की का परमेश्वरानं मासेमारांनाच निवडलं. हम आएंगे वहां तक, आणि तिथपर्यंत आम्ही येणार आहोत. उससे पहले हम 7वें वचन को पढ़ेंगे. त्याच्या अगोदर आपण लूक याचा 5वा अध्याय आणि त्याच्यातलं 7वं वचन आपण पाहणार आहोत. तेव्हा त्याचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यामध्ये होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. हालेलुया. हालेलुया. यहाँ पर हम एक दूसरे बोट के बारे में देखेंगे. यावेळेस
वेळेला आपण एका दुसऱ्या बोटीविषयी बघणार आहोत. हम अब तक एक ही नाव के बारे में बोल रहे थे आतापर्यंत आम्ही एकाच नावेविषयी बोलत जो होतो, प्रभु उसमें बैठ गया था. ज्याच्यामध्ये प्रभू बसला होता. प्रभु ने उसे मंच बना लिया था. प्रभूने त्याला मंच बनवला प्रभु ने भीड़ को समझाने लगा उसमें आणि बैठकर. त्याच्यामध्ये बसून परमेश्वर त्या गर्दी संगत उसे बोलत होता. गहराई में लेके गया त्याला त्या बोटीला तो खोलात घेऊन और गेला प्रभु ने उसे आशीषित आणि किया. प्रभूने त्याला आशिषित और केलं. हम यहाँ पर दूसरे बोट के बारे में देखेंगे आता आम्ही दुसऱ्या बोटीविषयी पाहणार आहोत, जिनको उन्होंने संकेत किया. ज्यांना त्यांना संकेत मिळाला. दे हैव सिग्नल्ड. इंग्लिश बाइबल में लिखा है कि दे हैव सिग्नल. दूर जो रहते हैं हम उनको आवाज देंगे तो आवाज नहीं पहुंचते, तो सिर्फ वो लोग हाथ से ऐसा इशारा कर कर उनको बुलाया. आणि लांब असल्यानंतर त्यांना आवाज देऊन कळत नाही, त्यावेळेस त्यांना इशारा केला जातो. तो उन्होंने आए और दोनों नाव भर गए. आणि ते देखील आले इशारा मिळाल्यावर आणि दोन्ही नाव भरून निघाले. मदद करने वाली नाव भी मदत करणारी नाव देखील और जो काम कर रहा था वो नाव भी. आणि जे काम करत होती ती नाव देखील. हालेलुया. हालेलुया. आज प्रभु हम में से किसी किसी को मदद करने वाला नाव बना रहा है, किसी किसी को काम करने वाला नाव. आज परमेश्वर आमच्यापैकी काही लोकांना मदत करणारी नाव देखील बनवत आहे आणि काही लोकांना काम करणारी नाव बनवत आहे. और दोनों भी आशीषित हुए. आणि दोन्ही आशीर्वादित झाल्या. आपको ऐसा नहीं लगना चाहिए कि एक को ही आशीष मिलेगा. तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की आशीर्वाद फक्त एकालाच मिळेल. हमें सिर्फ संकेत को देखना है. आम्हाला फक्त तो सिग्नल, तो संकेत मिळवायचा जो आहे. काम करने वाली नाव है उनके संकेत को हमें देखना आणि जी है. काम करणारी नाव आहे त्याच्या इशाऱ्याकडे आम्हाला लक्ष द्यायचं. यहाँ से बहुत सारे इशारे होते हैं बेचारे हमारे होस्टिंग वाले. आमचे होस्टिंग वाले बिचारे सारखे इकडून तुम्हाला संकेत देत राहतात बहुत सारे इशारे करके बताते हैं. आणि बरेचसे इशारे करतात. अगर हम किनारे में ही रह के नहीं देखेंगे आणि जर आम्ही किनाऱ्यावरच राहू आणि त्यांच्याकडे पाहणारच नाही, तो कब आएंगे और कब हमारे नावे भर मग जाएंगे. कधी येताल मदतीला आणि कधी तुमच्या नावा भरतील. हालेलुया. 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 जो काम कर रहे हैं उनको मदद करो. जे काम करतायत त्यांना मदत करा. हालेलुया. हालेलुया. तब जैसे वो आशीषित हो रहे हम भी आशीषित हो तेव्हा मग जाएंगे. जसे ते आशीर्वादित होतात तसे आम्ही देखील हो. यहाँ पर लिखा है क्या जो काम के लिए गया था वो बोट में ज्यादा मछली थे और जो संकेत को देखकर मदद के लिए आए उसमें कम या मछलियां थे. ठिकाणी असं लिहिलं का जे काम करत होते त्याच्यामध्ये जास्त मासे होते आणि जे मदतीसाठी इशारा घेऊन आले त्याच्यामध्ये कमी मासे होते. वचन में लिखा है आकर दोनों नाव यहाँ तक भर लिए कि वो डूबने लगे. आणि वचनामध्ये असलेल्या दोन्ही नावा एवढ्या भरल्या की त्या बुडू लागल्या. हालेलुया. 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 आपको बहुत बार इनविटेशन आता है ना. ये मीटिंग में आइए, मध्यस्थी में आइए, महिला मीटिंग में आइए, बऱ्याचदा सेल तुम्हाला ग्रुप ले जाइए. आमंत्रण येतं की तुम्ही या मध्यस्थीला या, सेल ग्रुपला या, महिला मीटिंगला या, आप नेग्लेक्ट करते हैं आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता. तो क्या होगा. मग काय होणार आहे. हम वो मदद वाली नाव नहीं बन आम्ही पाएंगे. ती मदत करणारी नाव होऊ शकणार नाही. फिर हम अगर उस मदद वाली बोट नहीं बनेंगे तो हमारी बोट किस तरीके से भरेगा. आणि मग जर आम्ही ती मदत करणारी नाव नाही बनलो तर मग ती कशी भरेल, कशी आशीर्वादित होईल. मैं वही बोल रही थी कि ये मछली पकड़ना और आत्मा को जीतना क्यों प्रभु ने साइड बाय साइड रखा. आणि हे मासे धरणं आणि सुवार्थ सांगणं परमेश्वरने असं समान का ठेवलंय. एक मछली पकड़ना एक तरह का आर्ट है, कला है. मासे धरणं एक प्रकारची कला आहे. और जो मछली पकड़ते हैं उनको बहुत संयम की जरूरत होती है. आणि जे मासे पकडतात त्यांना अतिशय संयमाची गरज आहे. और कौशल का भी जरूरत होती है. आणि कला कौशल्य देखील आहे. किस तरीके से चारा लगाते हैं, किस तरीके से जाल फेंकना है, कहाँ पर फेंकना है, कौन से टाइम में फेंकना है, कौशल की जरूरत है. कसं जाळं फेकायचं, ते कसं कुठल्या वेळेला टाकायचं, हे कौशल आहे, कला आहे. और मछुआरों को विवेक और अपनी अक्कल की भी जरूरत होती है. आणि मासेमारांना विवेक असणं आणि आपली बुद्धी असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. 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 और उनके जीवन में हम देखते हैं कि वो बहुत जिद्दी होते हैं. आणि आम्ही पाहतो की हे जे मासेमार आहेत ते खूप हट्टी असतात. बहुत जिद उनके जीवन में रहता है. आणि त्यांच्या जीवनामध्ये तो हट्ट असतो. वो जल्दी से निराश नहीं होते. ते लगेच निराश होत नाहीत. वो आसानी से निराश नहीं होते हैं. सहसा ते निराश होत नाहीत. वो कैसे भी परिस्थिति में अपने आप को शांत रखते हैं. आणि ते कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला शांत ठेवतात. कितनी भी अशांत वातावरण में वो अपने आप को शांत रखते हैं. आणि कितीही अशांत वातावरण असलं त्यातही ते स्वतःला शांत ठेवतात. अब हम इसको आत्माओं को जीतने के अंदर डालेंगे तो सेम क्वालिटीज प्रभु हम में भी चाहता है. आणि आत्मा जिंकण्याच्या बाबतीमध्ये जर आम्ही पाहिलं तर हेच जे गुण आहेत
ते परमेश्वर आमच्यामध्ये पाहू इच्छितो. हमारे अंदर जिद होना जरूरी है. आमच्यामध्ये ती जिद्द हमारे असणं अंदर गरजेचं निराशा आहे. आने की जरूरत नहीं है. आमच्यामध्ये ती निराशा नकोय. हमारे अंदर शांतता रहना जरूरी है. आमच्यामध्ये शांतता असणं गरजेचं आहे. हमारे अंदर पेशेंस होना जरूरी है. आमच्यामध्ये ती सहनशक्ती असणं गरजेचं हमारे आहे. अंदर डिजर्नमेंट डिजर्नमेंट को विवेक होना बहुत जरूरी है. आमच्यामध्ये विवेक असणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. इसलिए प्रभु ने बोला कि तुम अभी से मछली नहीं पकड़ेंगे, अभी से तुम मनुष्यों आणि को म्हणून त्या पकड़ेंगे. ठिकाणी परमेश्वर म्हणतो तुम्ही आतापासून मासे धरणारे नाही तर माणसे धरणारे व्हा. प्रभु ने उनके जीवन में देखा कि ये जो क्वालिटीज है, ये क्वालिटीज मनुष्यों को पकड़ने में, आत्माओं को जीतने के लिए बहुत आणि जरूरी है. प्रभूने त्यांच्यामध्ये ते गुण पाहिले. जे मासे धरणारे होते ते माणसे धरणारे होतील. हालेलुया. हालेलुया. हमें अपने आप को प्रभु को अवेलेबल करना है. आम्हाला स्वतःला परमेश्वरासाठी उपलब्ध करायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. आज हम अपने आप को प्रभु के हाथों में देंगे. आज आम्ही स्वतःला त्या परमेश्वराच्या हाती देऊयात. प्रभु को बोलेंगे, मुझे प्रभु तू अपना मंच बना ले. प्रभूला आम्ही म्हणूया की प्रभू तू आम्हाला तुझा मंच बनव. अगर प्रभु मैं तेरा मंच नहीं बन पाया तो प्रभु तू उस मदद वाली नाव मुझे बना आणि ले. जर प्रभू मी तुझा मंच नाही बनवू शकलो तर प्रभू तुम्हाला ती नाव बनव जी मदतीसाठी धावून गेली. जो तेरे संकेत को देख सके, उसे ले सके. आणि जे तुझा संकेत घेऊ शकतील आणि ते पाळू शकतील. आज हम सब बोलेंगे कि प्रभु हम खाली नाव है. आणि प्रभू आम्ही म्हणूया आज की प्रभू आम्ही त्या रिकाम्या नावा आहोत. हम अपने ताकत से, अपने ज्ञान से कुछ हासिल नहीं कर आणि पाएंगे. आमच्या ताकदीने आमच्या बळाने आम्ही काहीच मिळू शकत नाही. हम फ्रूटफुल नहीं हो पाएंगे, हम फलदायी नहीं हो आम्ही पाएंगे. फलदायी होऊ शकणार नाही. जो प्रभु हम अपने आप को प्रभु के हाथों में दे देते हैं, जेव्हा आम्ही स्वतःला त्या प्रभूच्या हातामध्ये देतो प्रभु हमारा उपयोग अद्भुत रीति से करेगा. प्रभू आमचा उपयोग अद्भुत रीतीने करेल. प्रभु अपना उपयोग अद्भुत रीति से करेगा. प्रभू आमचा उपयोग अद्भुत रीतीने करेल. एक वचन अगर हम देखेंगे तो उस दूसरा तिमोथी इसका 3 अध्याय और 17 वचन अगर हम देखेंगे तो, आणि दुसरं तिमोथी याचा 3 अध्याय आणि 17 वचन. 17 वचन. दुसरं तिमोथी. यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा, ताकि परमेश्वर के जन सिद्ध बने. परमेश्वराचे लोक त्याच्यासाठी सज्ज व्हावेत. प्रभु चाहता है कि हम सिद्ध बने. प्रभूची इच्छा हीच आहे की आम्ही सिद्ध व्हावं. क्यों? का? हर एक भले कामों के लिए तत्पर हो जाए. प्रत्येक चांगल्या भल्या कामासाठी आम्ही तत्पर व्हावं. अब आप मुझे पूछिए मत कि भला काम क्या है. आता हे नका विचारू की भलं काम काय आहे. आपको पता है, तुम्हाला माहित आहे कोलोसी 3:23-24 में जो आप कर सकते हो सब कुछ भला काम है. आणि कलसीकरस पत्र याचा 3 अध्याय आणि 23-24. 23 आणि 24 मध्ये देवाचं वचन सांगतं जे काही तुम्ही करता प्रभूसाठी ते भलं आहे, चांगलं आहे. हालेलुया. हालेलुया. ऐसे कीजिए कि हम प्रभु के लिए कर रहे हैं. आणि असं तुम्ही ते करायला हवंय की आम्ही मैं प्रभू सिर्फ करता आपको आपके मिनिस्ट्री के लिए आपको एनकरेज नहीं कर रही मी हूँ. फक्त या ठिकाणी उभे राहून तुम्हाला तुमच्या सेवा कार्यासाठी प्रोत्साहित नाही करत आहे. आपके बिजनेस के लिए, तुमच्या व्यवसायासाठी, आपके जॉब के लिए, तुमच्या आपकी नोकरीसाठी, पढ़ाई के लिए, तुमच्या शिक्षणासाठी, आपके हर एक जगह पर जब आपको यश चाहिए उस जगह पर ये अप्लाई होगा. आणि तुमच्या प्रत्येक ठिकाणी जिथे तुम्हाला यश हवंय ते मी तुम्हाला सांगत आहे. हालेलुया. हालेलुया. सिर्फ अपने आप को उस प्रभु के हाथों में देना फक्त है. स्वतःला त्या परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित करूया. आज हम अपने आप को उस चाक पर, उस मिट्टी की तरह अपने आप को देखकर आज आम्ही स्वतःला त्या कुंभाराच्या चाकावर असलेल्या मातीप्रमाणे ठेवूया. हमको हर एक भले कामों के लिए तत्पर बनना है. आम्हाला प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हायचे, तत्पर We व्हायचे. have to be available to God. आणि आम्हाला त्या परमेश्वरासाठी उपलब्ध And व्हायचे. God will use us mightily. आणि परमेश्वर महान रीतीने आमचा उपयोग करून जब घेईल. हम अपने आप को उपलब्ध करेंगे परमेश्वर के लिए, जेव्हा आम्ही स्वतःला त्या परमेश्वराच्या कार्यासाठी उपलब्ध करू, प्रभु हमारे जीवनों के द्वारा अद्भुत कामों को प्रभू करेगा. आमच्या जीवनाच्या द्वारे ते अद्भुत कार्य करून घेईल. आज प्रभु उस गीली मिट्टी की तरह हम तेरे हाथों में आ जाते हैं परमेश्वर. प्रभू आज आम्ही तुझ्या हातामध्ये येतो. प्रभु तू हमें आकार दे परमेश्वर. प्रभू तू आम्हाला आकार दे. भले हम खाली बोट है प्रभु, आम्ही रिकाम्या बोटी असू प्रभू, उसका भी उपयोग तू अद्भुत रीति से करेगा. त्याचा देखील उपयोग तू अद्भुत रीतीने करणारा परमेश्वर आहे. लॉर्ड आज हम आपको अवेलेबल है प्रभु. प्रभू आज आम्ही तुला उपलब्ध होतो.
हम अपने आप को आपके हाथों में आम्ही समर्पित स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. तू एक कुम्हार की तरह हमें बना परमेश्वर. तू एक कुंभार हो आणि आम्हाला तू घडव. पतरस थक नहीं गया था, पेत्र थकला नव्हता. हम भी कभी थके नहीं. आम्ही कधी थकू नये प्रभु हम थके नहीं प्रभु. प्रभू. आम्ही थकू नये प्रभू. हम कभी निराश ना हो. आम्ही कधी निराश होऊ नये हम प्रभु उस जिद को लेकर प्रभु तेरे काम को करे आणि ती परमेश्वर. जिद्द घेऊन आम्ही तुझं काम करावं प्रभू. हम कभी थके नहीं प्रभु. आम्ही कधी थकू नये प्रभू. जब तक ये जान प्रभु तूने हमें दी है जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे प्रभु, हम कभी पीछे हटने वाले ना बने. आम्ही कधीच मागे हटणार होऊ नये. हम निराश ना हो प्रभु आम्ही निराश होऊ नये कि हम किनारे में लगाए हुए खाली नाव है, आम्ही किनाऱ्यालगत लावलेल्या रिकाम्या नावेप्रमाणे असू नये. मगर आज तू कहता है पण परमेश्वर आज तू म्हणतोस ना प्रभू, मैं उसका भी उपयोग मी करूंगा. त्याचा देखील उपयोग करेल. प्रभु हम अपने बुद्धि से नहीं, हमारे बल से नहीं प्रभू, प्रभु, आम्ही आमच्या बुद्धीने नाही, आमच्या बलाने नाही, हम तेरे आत्मा में चलने तर वाले आम्ही बने तुझ्या परमेश्वर. आत्म्यानं चालणार व्हावं. हम थक ना जाए प्रभु, आम्ही निराश होऊन आम्ही थकू नये प्रभू. हम पीछे हटने वाले ना बने आम्ही प्रभु. मागे हटणार होऊ नये प्रभू. आज परमेश्वर आज प्रभू परमेश्वरा, हम सभियों को परमेश्वर प्रभु हमारे जीवन का उद्देश्य तू बता दे प्रभु. आज आमच्या प्रत्येकाला आमच्या जीवनाचा उद्देश तू दाखवून दे. आज अपने आप को आपके हाथों में हम समर्पित करते हैं आम्ही स्वतःला परमेश्वर. आज तुझ्या हातामध्ये नव्यानं समर्पित करतो. आज प्रभु हम तेरे मंच बनना चाहते हैं प्रभू, आज आम्हाला परमेश्वर. तुझा मन जिथे जिथे जाऊ आमच्यामध्ये आम्ही नाही तर तू दिसावं. हम जब बोलेंगे प्रभु तो हम हमारे शब्द नहीं प्रभु, तेरे शब्दों को हम बोल प्रभू, सके ज्या ज्या वेळेला परमेश्वर. आम्ही बोलू तर आमचे शब्द नाही तर तू आमच्याद्वारे बोल. आज यही कहते हैं कि परमेश्वर प्रभु आज आम्ही हेच म्हणतो की कि प्रभू, हम आपके लिए उपलब्ध है आम्ही तुझ्यासाठी परमेश्वर. उपलब्ध हम आहोत. आपके लिए उपलब्ध है आम्ही तुझ्यासाठी परमेश्वर. उपलब्ध हमारा आहोत. उपयोग तू कर आमचा तू प्रभु. उपयोग हमारा कर. उपयोग तू तू कर आमचा उपयोग परमेश्वर. कर. हम जो भी कर रहे हैं आम्ही जे परमेश्वर, काही करत हम आहोत, पूरे मन से करें, पूर्ण हमारे मनानं, पूरे ताकत से करें, पूर्ण और जो ताकदीनं. भी हम कर रहे हैं हम तेरे लिए कर रहे हैं ऐसे समझ आणि कर जे काही करें. आम्ही करू ते तुझ्यासाठी करू तो हे आम्ही समजून घ्यावं. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझी स्तुती, तुझी प्रशंसा तुझ्या नावाला उंचावतो प्रभू. पिता परमेश्वरा, तुझं वचन सांगतं की तू आम्हाला कधीही सोडत नाही, तू आम्हाला कधीही टाकत नाही प्रभू. हो, आम्ही निराश झालो तरी, आम्ही अयशस्वी झालो तरी, आम्ही उपलब्ध नाही झालो तरी प्रभू, तू आत्तापर्यंत आमच्याकडे पाहत राहिला प्रभूजी. आज प्रभू तो संकेत तू आम्हाला दे प्रभूजी बापा. हो प्रभूजी, आम्ही तुझ्या इशाऱ्याची वाट बघत आहोत प्रभूजी. आणि बऱ्याचदा प्रभूजी जर आम्ही ती संधी दवडली असेल प्रभू, आम्ही तुझ्या इशाऱ्याकडे लक्ष दिलं नसेल प्रभू, हो तुझ्या बोलवण्याकडे आम्ही परमेश्वर बापा हाक दिली नसेल प्रभू, तू आम्हाला क्षमा कर प्रभू. आम्हाला त्या रिकाम्या नावेप्रमाणे राहायचं नाहीये प्रभू, तर आम्हाला आशीर्वादानं ओतप्रोत भरून व्हायचंय प्रभू. आमच्याद्वारे प्रभूजी जो आशीर्वाद वाहील प्रभू, हो प्रभूजी त्याने आम्हाला इतरांना देखील आशीर्वादित करायचंय प्रभू. आम्हाला सफळ व्हायचंय प्रभू, आम्हाला यशस्वी व्हायचंय प्रभू. हो पित्या परमेश्वरा, त्यासाठी आमच्या बोटीमध्ये आम्ही तुला आमंत्रित करतो प्रभूजी. आम्ही आमच्या जीवनामध्ये तुला नव्यानं आमंत्रित करतो प्रभू, आणि आम्ही देखील नव्यानं तुला समर्पित होतो प्रभूजी. आणि तू आम्हाला चालव, तू आम्हाला दिशा दाखव. तुझ्या मार्गदर्शनाशिवाय आम्ही काहीच करू शकणार नाही प्रभू. आज तुझं मार्गदर्शनाची अपेक्षा आम्ही करत आहोत प्रभू. तू आम्हाला मार्गदर्शन कर, तू आम्हाला चालव, तू आम्हाला संधी दे, तू आम्हाला शिकव प्रभूजी की आम्ही कशा प्रकारे उपलब्ध व्हावं प्रभूजी. आम्ही कारणं देऊ नयेत परमेश्वरा बापा. आम्ही आमची बुद्धी आमच्या बळावरती अवलंबून राहू नये प्रभूजी, तर आम्ही तुझ्यावरती अवलंबून राहू प्रभूजी. जर आमच्या बोटीमध्ये तू आहेस प्रभू, तर आम्ही कधीच बुडणार नाही प्रभूजी. जर आमच्या बोटीमध्ये तू आहेस प्रभूजी, आमचे जाळे जरी फाटू लागले तरी ते कधी फाटणार नाहीत प्रभूजी, कारण की आमचा उद्धार करता, आमचा विजयी परमेश्वर, आमचा यशदायी परमेश्वर आमच्या सोबत आहे प्रभूजी. त्या तुझ्या सोबत असण्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती, तुझी प्रशंसा करत प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो, म्हणून तू ऐक पित्या.